नमस्कार, अनुप्रिताज किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी बनवलेला आहे अगदी छान असा शाही तुकडा. खायलाही खूपच छान लागतो आणि बनवायलाही खूपच इझी आहे. चला तर सुरुवात करूया. इथे मी 4 ते 5 ब्रेड घेतलेले आहेत. ते छान असे कडेने व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. त्याच्या कडा ह्या कट करून घेतल्या ना की ते शाही तुकडा एकदम छान लागणार आणि बिलकुल चिपचिपा असा लागणार नाही. म्हणून त्या कडा आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित ब्रेड आपल्या आवडत्या आकारात इथे कट करून घ्यायचे आहे. मी इथे छोटे छोटे स्क्वेअरच्या आकारात कट करून घेतलेले आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ट्रायंगल किंवा तुम्ही तशीही ब्रेड स्लाइस ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही. आता एका पॅनमध्ये तूप घ्यायचं आहे. त्यानंतर ते जे ब्रेडचे तुकडे आहेत छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आपल्याला गॅस हा पूर्ण मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे, कारण की जर तुम्ही हाय फ्लेमवर ठेवला तर ते जळून जातील आणि शाही तुकड्याची जी चव आहे ती व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे प्रॉपर व्यवस्थित गॅस फ्लेम असला ना तरच आपला हा ब्रेड व्यवस्थित तळला जाईल. आता तुम्ही बघू शकता अगदी हलका असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता छान असा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. अगदी छान असा क्रिस्पी झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान कलरही आलेला आहे. त्यामुळे आता ते व्यवस्थित परफेक्ट असं झालेलं आहे. तर ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे जे ब्रेड आहे ते आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहे. त्यासाठी आपल्याला आता इथे पाक बनवून घ्यायचा आहे. 1 ग्लास मी छान असं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये साखर घातलेली आहे आणि थोडीशी वेलची पूड घातलेली आहे. आपल्याला गुलाबजाम सारखा पाक बनवायचा आहे, त्याच्यामुळे याला 1 तार 2 तार यायची गरज नाही. तर आता आपला पाक बनलेला आहे. तर आता एका कढईमध्ये छान असं 1 लिटर दूध घेतलेलं आहे. त्यानंतर ते दुधाची उकळी येईपर्यंत आपण 2 चमचे मिल्क पावडर, 1 चमचा कस्टर्ड पावडर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या दुधाच्या क्वांटिटीनुसार आपल्याला हे कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर घ्यायचं आहे. 1 लिटर असले तर 4 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायचं आहे आणि अर्धा लिटर असलं तर 2 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायचं आहे. त्यासोबतच मी इथे 2 चमचा मिल्क पावडर सुद्धा टाकलं होतं. तर आता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. तर कस्टर्ड पावडर यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं पटापट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जर कस्टर्ड पावडरचे गोळे तयार होणार नाही. आता वेलची पूड टाकलेली आहे आणि घट्ट होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासोबतच चवीनुसार इथे मी साखर घातलेली आहे. साखर छान अशी विरघळली, उकळी आली की त्यानंतर त्यामध्ये सर्व असे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत आणि जे आपण ब्रेड तळून घेतले होते ते आता आपल्याला त्या पाकात घालून छान असे मुरू द्यायचे आहे. लगेच त्यामध्ये डीप करून घ्यायचे. 5 मिनिटंही लागत नाही, लगेच आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. जास्त वेळ डीप केलं तर ते जे ब्रेडचे स्लाइस आहे ते तुकडे होऊन जातील आणि व्यवस्थित तुमचा जो शाही तुकडा आहे तो लागणार नाही. आता एक कस्टर्डची मी छान अशी लेअर लावून घेतली आहे. त्यानंतर त्यावर ब्रेड स्लाइस ठेवत आहे आणि त्यानंतर अजून त्यावर आपल्याला कस्टर्डची लेअर घालायची आहे. याप्रमाणेच आपल्याला हे 2 ते 3दा ही प्रोसेस फॉलो करायची आहे. त्यानंतर तुमचा शाही तुकडा अगदी तयार होऊन जाईल आणि खायलाही खूपच चांगला लागेल. फक्त एक मेन टीप लक्षात ठेवा की हे जे कस्टर्ड आहे, शाही तुकडा आहे, तो आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. फ्रीजमध्ये 2 ते 3 तास थंड करूनच खायचा आहे. त्याशिवाय या शाही तुकड्याची मजाच नाही. वरून छान असे ड्रायफ्रूट टाकलेले आहे आणि रोज पेटल्स टाकले आहेत आणि डेकोरेशन करून छान असं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आता छान थंड झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता शाही तुकडा तयार. लगेचच कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि लाईक आणि फॉलो केल्याशिवाय राहू नका. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करायला पाहिजे. अगदी सोपी आहे आणि चवही खूपच भारी लागते. त्यामुळे नक्कीच ट्राय करा. थँक्यू.